शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात नागपुरात जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्ष तसेच नाबार्डच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी ही बैठक बोलावल्याचं समजतं. ही समिती 30 जूनपूर्वी राज्य सरकार 8 वर्षात 6 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभत नाही. सरकारची विधानसभेत कबुली. या पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी 5,975 कोटी रुपयांची गरज. मात्र पुरवणी मागण्यांमधून अवघ्या 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. बाळासाहेब पाटील यांची स्पष्ट कबुली. राज्यात नवे चारा धोरण. शेतमजुरांना सानुग्रह योजनेचा लाभ. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृताच्या नातेवाईकांना नोकरी. राज्यात नवे चारा धोरण तयार करण्यात येणार असून मंजुरीसाठी कॅबिनेटमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती वित्त आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली. 32,000 कोटींचे पॅकेज पुढे. भास्कर जाधवांचा सवाल. शेतकरी प्रश्नावर आक्रमक. शेतकरी प्रचंड अडचणीत असताना सरकारने जाहीर केलेल्या 32,300 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजवर त्यांनी पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित केला. हे पॅकेज नेमके कुठे आहे आणि कसे वाटप होणार, याचा प्रत्यक्ष फायदा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, असा सवाल करत शासनाला त्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात 75 ते 80 लाख हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख करत सरकारच्या पाहणी पथकांच्या कामावर संशय व्यक्त केला. बिबट्यांसाठी जंगलात शेळ्या म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण. बाळासाहेब थोरात यांचा सवाल. कोणत्यातरी शब्दाखातर संगमनेर रेल्वे मार्गामध्ये बदल. बिबट्यांना खाण्यासाठी जंगलामध्ये शेळ्या सोडण्याच्या योजनेत मोठा भ्रष्टाचार होईल. शेळ्या जंगल सोडल्या आणि त्या बिबट्याने खाल्ल्या, हे सोपे कारण भ्रष्टाचाराला मिळेल. कांदा उत्पादकांचे 200 कोटी सरकारी संस्थांकडे थकले. शेतकरी शिष्टमंडळ दिल्लीत. तळ ठोकून कांदा उत्पादकांचे सुमारे 200 कोटी रुपये केंद्र सरकारच्या खरेदी प्रक्रियेत थकलेले आहेत. कारण नाफेड आणि NCCF तर्फे खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे वेळेवर मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत आणि यावर तोडगा काढण्यासाठी दिल्ली शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे. लोकायुक्तांसाठी अण्णा हजारे यांचे पुन्हा उपोषणास्त्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलं. 30 जानेवारीची डेडलाईन. कोल्हापुरी चप्पल आता आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड. प्राडा, लेडीकॉम आणि लीड कार यांच्यासह सामंजस्य करार. फेब्रुवारीत बाजारात येणार 93,000 रुपयांना चप्पल. मिळणार जगभरातील 40 विक्री केंद्रांमध्ये. प्रारंभीत 2,000 चप्पलांची निर्मिती होईल. हमीभाव खरेदीवरून गदारोळ. खरेदी लोड खरेदी केंद्रांसाठी लाच आदी विषयांवरून विरोधकांची टीका. सोयाबीन खरेदीत लोड सुरू आहे. बारदाना नाही म्हणून खरेदी केंद्र बंद आहेत. खरेदी केंद्र देताना अधिकारी लाच घेतात, असा आरोप करत विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक सत्ताधाऱ्यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना घेरलं. खुल्या बाजारात सोयाबीन 3 ते 3,500 रुपयांनी विकत आहेत. धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 57 कोटी. धुळे जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांचा पाठपुरावा. लातूर जिल्ह्यात 66 खरेदी केंद्रांवर 1.5 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी. नोंदणीसाठी 17 दिवस. शेतकऱ्यांचा संभ्रमामध्ये वाढ. वाण्यांपेक्षा नाफेडकडे शेतकऱ्यांचा ओढा अधिक. 1 अब्ज रुपये मुख्यमंत्री निधी. शेतकऱ्यांना फक्त 75,000 रुपयांचा वाटप. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत म्हणून अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे पाठवले. एकट्या ऑक्टोबर महिन्यात या निधीमध्ये तब्बल 1 अब्ज रुपयांची मदत जमा झाली. मात्र राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना फक्त 75,000 रुपयांचं वाटप करण्यात आलंय. या धक्कादायक माहितीचे पडसाद आज अधिवेशनात उमटले. ही माहिती चुकीची असल्याचं म्हणत मुख्यमंत्री कार्यालयाने हा विषय संपवला. विदर्भात दढज कुष्ठरुग्ण. राज्यात विदर्भात सर्वाधिक रुग्णसंख्या. कुष्ठरोग शोध अभियान. सांगली जिल्ह्यात KYCचा प्रश्न गंभीर. बँक सोसायट्यांमध्ये गोंधळ. जत तालुक्यांमधील 45,000 शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता. पारनेर बाजार समितीत कांद्याला 2,800 रुपयांचा भाव. गावरान कांद्याचे दर 2,400 रुपये प्रति क्विंटल. हार्वेस्टरने काढणी केलेल्या सोयाबीन खरेदीला ग्रेडर करून रेड सिग्नल. शेतकऱ्याने केला दिवसभर खरेदी केंद्र बंद. जळगाव जामोद येथे नाफेड केंद्रावर हार्वेस्टरने काढलेल्या सोयाबीनची खरेदी नाकारल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. दिवसभर केंद्र बंद राहिले असून शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. तांत्रिक अडचणीमुळे अतिवृष्टी मदतीचे 355 कोटी पडून KYC तडकले. 5.42 लाख शेतकरी. धान उत्पादकांच्या कष्टाला किंमत कधी. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विक्री खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून. हमीभाव केंद्र सुरू होण्यास अजून देखील विलंब. यवतमाळ जिल्ह्यात अपात्र रेशन कार्डची शोध मोहीम. वार्षिक उत्पन्नाचा आढावा. धान्य उचलणाऱ्या ग्राहकांचे उत्पन्न दाखले तपासणार. जिल्ह्यातील 12.5 लाख कार्डांची तपासणी होणार. ऊसाच्या वाड्यांचे दर भिडल्या गगनाला. दुधाळ जनावरांसाठी चारा म्हणून उपयुक्त. दूध उत्पादक शेतकरी चिंतेत. हिंगोली जिल्ह्यात हळद सप्त भाव वाढले. हिंगोली जिल्ह्यासह विदर्भातून हळद विक्रीसाठी हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीला भावामध्ये वाढ झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान मानलं जातंय. हळदीला 1,800 रुपये क्विंटलचा
भाव मिळाला. मात्र हळदीची आवक कमी झाली. 1500 क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी करा. वेळप्रसंगी तीव्र आंदोलनाचा रयत क्रांती शेतकरी संघटनेचा इशारा. शेतकरी प्रश्नावर सभागृहात गदारोळ, विरोधकांचा सभात्याग. सरकारने दिले उत्तर म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा. वड्डेट्टीवार यांचा आरोप. राज्यात अनेक ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत. सोयाबीनला हमीभाव मिळत नाही. याबाबत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी केली. 8 महिन्यांपासून चाळीत साठवलेला कांदा बाजारात गेल्या 2 दिवसांपासून भाव वाढल्याने शेतकऱ्यांकडून विक्री. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मुंगुसे आणि जोडगे येथील बाजारात कांद्याची विक्रमी आवक झाली. नाफेडने कमी दरात विक्री केल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावावर परिणाम झालाय. सध्या भाव वाढल्याने चाळीतील कांदा विक्रीसाठी बाहेर काढला जात आहे. गोंदिया जिल्ह्यात जलजीवन मिशनचा बट्ट्याबोल. 867 पैकी 25 गावातच योजना पूर्ण. 80% गावात जोडणी अपूर्ण. जिल्ह्यातील फक्त 25 योजना पूर्ण झाल्या. खत दर वाढीचा तडाखा. 50 किलो मागे 250 रुपयांची वाढ. रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे गणित कोलमडले. चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात. खर्चाच्या तुलनेत हिरव्या मिरचीला भाव नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 41 कोटींचा निधी. 15व्या केंद्रीय वित्तीय आयोगाचा 50% निधी 10 जानेवारीपर्यंत खर्च करणे बंधनकारक. त्यानंतर पुढचा हप्ता मिळणार. 3.5 लाख शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित. राज्य सरकारची विधानसभेत कबुली. 5975 कोटींच्या निधीची आवश्यकता. समृद्ध गाव म्हणून मिरवायचं, मग 100 गुणांचा पेपर सोडवा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. 31 डिसेंबरपर्यंत काम करायला वाव. ग्रामीण भागातही ऑनलाईन खरेदीची क्रेज. अनेकांची डिजिटल व्यवहाराला पसंती. दुकानदारांमध्ये नाराजीचा सूर. व्यापाऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून सोयाबीन कपाशीची कमी खरेदी. विधानसभेत मंत्र्यांना घेरले. सत्ताधारी आणि विरोधी आमदार आक्रमक. अखेर सभात्याग. नाशिक जिल्ह्यात 69,000 शेतकरी पीएम किसान सन्मान निधीला मुकले. फार्मर आयडी काढण्याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.